महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानोबा तुकोबा वारकरी दिंडी काढण्यात आली आहे। आपण या ठिकाणी बघतोय नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते मोठ्या संख्येनं वारकरी एकत्र आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हातात जे आहे ते विणा, मृदुंग आणि भगवे पताके सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळतात। आणि खरं तर शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ही सगळी वारकरी मंडळी या ठिकाणी जमली आहे आणि संत उपदेशातून जे आहे ते शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। आपल्यासोबत वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी आहेत। काकाजी, काय सांगाल? आपण जे आहे त्या धीर देण्यासाठी एक अभिनव वेगळा उपक्रम राबवला आहे, संत वचन जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे। मी सर्वप्रथम एवढंच सांगेन की आपत्ती संकट येत असतात आणि जात असतात, परंतु दुर्दैवानं कधी दुष्काळाचं कधी पावसाचं मराठवाड्यात आपत्ती आली, हे नैसर्गिक आपत्ती येत असते, परंतु आत्महत्या त्याला कारण नाही। आणि परिस्थितीनं शेतकऱ्यांची शेतीची प्रगती करताना असेल, मोठ्या प्रमाणात लग्न करताना असेल, किंवा आता नैसर्गिक पावसाची आपत्ती आली म्हणून असेल, जुना इतिहास पाहता इथले शेतकरी आत्महत्या करतात। ते करू नयेत। त्याचं खरं कारण माझ्या दृष्टीनं असं आहे, समाजाने त्याला निराधार न करता त्याला आधार दिला पाहिजे, वाऱ्यावर नाही सोडलं पाहिजे, त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे। आणि तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःख आम्हा चाड नाही, अशा पद्धतीनं आधार दिला पाहिजे। यासाठी आम्ही आता परत गावोगावी त्याच्यानंतर महिला आमच्या संत मुक्ताईचं नाही, महिला हरिपाठ मंडळाच्या दिंड्या काढणार आणि अशी परिस्थितीनं भांबवलेली गोंधळलेली मंडळी त्यांना शोधून काढणार आणि सांगणार की तुझं कर्तव्य आहे, तुझी बायको, मुलं, आई वडील सांभाळणे आणि परिस्थितीशी लढणे, नामर्दपणानं आत्महत्या करणे नाही। आणि ती जबाबदारी आणि त्याची शपथ आज आमच्या तमाम संत ज्ञानोबा तुकोबाच्या शपथेनं वारकरी संप्रदायाने घेतलेली आहे शपथ। आणि हे काम आम्ही करू आणि दाखवून देऊ जगाला की सर्वांनी ठरवलं तर एकही शेतकरी आत्महत्या संतभूमी मराठवाड्यात होणार नाही, आणि ती जबाबदारी आमची वारकऱ्यांची। रामकृष्ण। काकाजी, आता आपण जे वारकऱ्यांना एक शेतकऱ्यांना शपथ दिली, ती शपथ नेमकी काय होती? ती शपथ अशी होती की अशी जी माणसं आहेत त्यांना आधार देणार, त्यांना सन्मान करणार, त्यांना समजावून सांगणार, समजा काय अडचण असेल तर त्याच्यातून मार्ग निघत असतात, आणि म्हणून टाइम शॅल बी पास, कुठलीच वेळ राहत नाही हे त्याला समजावून सांगणार आणि त्याला मानसिक आधार देणार। शासनाला आम्ही संपर्क साधून सांगू, या माणसांच्या अडचणी सोडवायला मदत करा, सगळे तयार असतात, जीव द्याव कोणी असं वाटत नाही, पण शासन आणि वारकरी यांच्यामधला दुवासुद्धा आम्ही वारकरी संप्रदाय होणार आहे आणि संतभूमी मराठवाड्याची बदनामी थांबवणार आणि शेतकरी आत्महत्या रोखणार। रामकृष्ण। काकाजी, तुम्ही अतिशय चांगला उपक्रम केला, मात्र सरकारने कुठेतरी पुढे येऊन ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे। कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे, जे सरकारनं घोषणा केली होती की कर्जमाफी करू विधानसभेपूर्वी। आता मी आपल्या मराठवाड्यात फिरत आहे, सगळे वारकरी विडा उचलत आहेत, पण अजूनपर्यंत आम्हाला एकाही आमदार, खासदार, शासकीय अधिकारी यांनी काय अडचण आहे काय, काय मदत पाहिजे काय, आम्ही दारात गेल्यावर काही आर्थिक तर आम्ही कुणाचा एक पैसा घेतला नाही। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लिहिलं की सर्व त्या सहकार्याचा शब्द देऊन आम्ही हे करू, तुमच्या पाठीशी राहू, पण आम्ही काय मदत घेतली नाही। आमचं काय म्हणणं आहे, मूळ कारण शोधून काढा, आमची मदत घ्या, असे नैराश्यात गेलेले लोक शोधून काढा आणि त्यांना कशी समस्या सोडवता येईल हे शासनाला अशक्य नाही। आणि आता तर दुग्ध शर्करा आयोग आहे, आम्ही तुमच्यासोबत आहे, पण तुमची भावना पाहिजे। अहो, इथले शिकलेले काय अधिकारी मला म्हणाले ह्यानं काय होणार? अरे काय होणार म्हणजे समाजात हा विचार आम्ही पाठवणार, त्या विचारातून आमचे वारकरी शोधून काढणार, सगळ्याला सगळं माहीत होतं गावोगावचं, आणि त्याला आधार देणार आणि शासनाला आम्ही सांगणार की ह्या पद्धतीनं ही माणसं आहेत, त्यांच्या घरी न जाता त्यांना बाहेर बोलवा, त्यांना विचारा आणि त्यांना त्यांची जबाबदारी सांगताना आमच्यातले जबाबदार विचारवंत घ्या। डॉक्टर सदानंद मोरे असतील, मी असतील, चकोर बाविस्कर असतील, आमचे माणिक गुट्टे असतील, असे अनेक विद्वान आमच्याकडे आहेत। शासनामध्ये सुद्धा काही चांगले लोक आहेत, राजकारणामध्येही चांगले लोक आहेत, पण ही भूमिका पाहिजे की आम्ही हे होऊन देणार नाही। वर बोलून होत नाही, तर शासनाला आम्ही याच्या सूचना जर त्यांनी विचारल्या आणि नाही विचारल्या तर आम्ही साष्टांग दंडवत घालून सांगू की आम्ही हे केलेलं आहे, आमच्या वारकऱ्यांनी हे केलं आहे, याला तुम्ही या विश्वासात घ्या आणि हा प्रसंग टाळा। रामकृष्ण। काकाजी, आता मराठवाड्यात जे आहे ते आधार दिंडी कशी जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात जाणार आहे, किती दिवस असणार ही आधार दिंडी? नाही, आम्ही काय केलेलं आहे,
ज्या त्या जिल्ह्यातले लोक जिथं तिथं आणि आम्ही ठरवलो पहिल्या दिवशी धाराशिव, दुपारी बीड सकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजीनगर, दुपारी जालना, काल सकाळी परभणी, दुपारी हिंगोली, आज सकाळी नांदेड, आता लातूर. आणि लातूरला गेल्यानंतर आम्ही या खात्याचे मंत्री आहेत सामाजिक न्यायाचे संजय शिरसाट, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे महाराष्ट्रातले पदाधिकारी घेऊन संभाजीनगरला 16 तारखेला आमची बैठक आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊ आणि सगळेजण मिळून समजावून सांगू, भूमिका सांगू, त्यांच्यापुढे मांडू आणि निश्चित मुख्यमंत्र्यांना आनंद होईल, कारण आम्ही त्यांना मदतच करायला आलेलो आहे आणि कुणाला मदत नको असते आणि कुणाला बदनामी नको असते. त्यामुळे ते आनंदानं आमचं ऐकतील अशी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या माध्यमातून संतभूमी मराठवाड्यातल्या वारकरीशिवाय इतर जे लोक आहेत त्यांनाही प्रार्थना करतो की आपण विडा उचला, की फक्त आधार द्या, आधार. माझा शेवटचा प्रश्न विचारतोय, जे कीर्तनकार गावोगावी करतात त्यांनी काय आवाहन केलं पाहिजे समाजात? नाही, ते आव्हान आता इथून पुढे करणार की हा विडा उचला. संतभूमी मराठवाड्यातली शेतकरी आत्महत्या म्हणजे हा फक्त आपला अपमान नाही तर संतभूमीचा आणि ज्ञानोबा तुकोबांचा अपमान आहे. त्यामुळं त्याच्यावरती आता कीर्तनात आणि विशेष करून अजून कीर्तनं वाढवू आम्ही आणि हे काम करू. रामकृष्ण. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत होते वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी, ज्यांनी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आधार दिंडी काढली. कोणत्याही शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये, हे दिवस निघून जातील. त्याचबरोबर 16 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत बैठक सुद्धा होणार आहे. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आम्ही त्यांच्यासोबत मांडणार आहोत, असं सुद्धा विठ्ठल पाटील काकाजी यांनी सांगितलंय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.